नंदू, ए बाळा, वाईट वाटलं का तुला? नाही बाबा, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही तरी समजून घ्यायला हवं होतं असं वाटलं. मला माहितीये, आपण सगळेच कोंडीमध्ये अडकलो, पण त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होतो. आणि तुला त्रास झाला ना की मला नाही बघवत ग, मला नाही बघवत तुझा त्रास. तू हे सगळं चांगल्या मनानं केलंस, मान्य मला, पण ती तुलाच शिक्षा दिल्यासारखं वाटते ना. आमच्या संसाराला आज इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा मला मान खाली घालायला लावते ती. काय म्हणायचं या बाईला? या सगळ्यामध्ये तू भरडली जातेस ग नंदू, आणि सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे. आता ना तू हे सगळं सोडून दे. तू तू आणि तुझा संसार एवढंच बघायला हवंस. आपल्या घरापासून, तुझ्या आईपासून तू दूर व्हायला हवंस. आणि वेळ पडली ना तर माझ्यापासून आणि रोहन पासून सुद्धा. हे असं करणं जमणार आहे मला? हे बघ, त्याबद्दल आम्ही कोणीही तुला दोष देणार नाही. मला फक्त आणि फक्त तू सुखात असलेली बघायचंय. आतापर्यंत तू आमच्यासाठी, आपल्या घरासाठी खूप केलेस ग, खूप केलेस. पण त्यासाठी तुलाही खूप त्रास सहन करावा लागलाय, हो की नाही? आता तुला तुझा संसार आहे, तुझं घर आहे, ते तू बघ. आम्ही आमचं बघून घेऊ ना. कसं करायचं असं तेही सांगा. नुसतं ठरवलं आणि पाहसात तुमच्या कोणाचाही विचार करायचा नाही असं म्हणून काळजी संपणार आहे माझी? काय आहे हे? हा विचारच नाही पटत मला. मुलगी सासरी गेली की तिने काय माहेरच्यांबद्दल सगळं वाटणं बंद करून टाकायचं? मला हा विचारच मुळात पटत नाही बाबा. मी किती ठरवलं ना तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांची काळजी आणि तुमचं सुख हे माझ्या डोक्यातनं जाणार नाहीये बाबा. तुम्ही सगळी माझी माणसात आणि मी तुमच्यासाठी करत राहणार. बास. खूप काळजी वाटते तुझी. आणि अधिराची आई या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याच्या मागे आहे. त्यांच्यापासून आणि तुझ्या आईपासून सावध राहा. मी तुला बजावून ठेवतो. मला कल्पना आहे या सगळ्याची बाबा, पण डोंट वरी, हे जास्त दिवस नाही चालणार. मी शब्द देते तुम्हाला, मी लवकरात लवकर आईला घरी पाठवेन. पण तुम्ही शांत राहा आणि आता शांतपणे घरी जा. स्वतःची काळजी घ्यायची ना बाळा तू. ठीक आहे, येतो मी. हा, पण तुला काही लागलं तर मला सांग बरं का? हो बाबा, तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची.